किरीट सोमय्या यांचा मुलगा नील सोमय्या यांच्या विजयाचा मार्ग आता सुकर झालेला आहे, कारण वॉर्ड क्रमांक 107 मध्ये ठाकरे बंधूंनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला जागा सोडलेली आहे। शरद पवार गटाचं भरत दणानी यांचा अर्ज बाद झाल्याने नील सोमय्या यांना निवडणूक सोपी झालेली आहे। तर या संदर्भात किरीट सोमय्या यांनी काय ट्विट केलेलं आहे आपण पाहूयात। मुंबई मनपा निवडणूक मुलुंडमधील नील सोमय्या वॉर्ड क्रमांक 107 मधून उद्धव ठाकरे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राज ठाकरे, शरद पवार राष्ट्रवादी, राहुल गांधी काँग्रेस उमेदवार उभे केलेले नाहीत। गॉड इज ग्रेट असं म्हणत किरीट सोमय्या यांनी ट्विट केलेलं आहे। नील सोमय्या यांच्या विजयाचा मार्ग इथं सोपा झालेला आहे। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी कृष्णात पाटील। कृष्णा, नील सोमय्याचा आता विजयाचा मार्ग मोकळा झालेला आहे। संबंधित 107 नंबरच्या वॉर्डमध्ये शिवसेना ठाकरे गटाने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटासाठी हा संबंधित वॉर्ड सोडला होता। त्या ठिकाणाहून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे भरत दणानी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता, परंतु स्क्रुटनीमध्ये काल त्यांचा उमेदवारी अर्ज हा बाद ठरवण्यात आलेला आहे। त्यामुळे किरीट सोमय्या यांचा मुलगा नील सोमय्या यांच्यासाठी ही निवडणूक सोपी झालेली पाहायला मिळते, परंतु त्या ठिकाणाहून आणखी 9 अपक्ष हे देखील निवडणूक रिंगणात आहेत। त्यामुळे कदाचित ठाकरे बंधू आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून एखाद्या अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिला जाऊ शकतो, परंतु या निमित्तानं नील सोमय्या यांना मात्र थोडासा सुखद धक्का आहे किंवा त्यांना निवडणूक सोपी जाईल असं एक म्हटलं जातं। निश्चित, धन्यवाद कृष्णा ताजे अपडेट देण्यासाठी। आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार आहोत।